ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी मनोनी नाचे मागे मागे वाहे अंगे भारत्याचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि ते कर्ज विश्वाच्या मालकाला फिटत नाही। त्या कर्जानं देवाची मान वाकली। नवे नवे या संतांचं एवढं कर्ज झालंय की ते कर्ज फिटत नाही। याच्या करता देव सुद्धा लाजतोय। विटेवरचा बाप लाजतोय, जगाचा बाप लाजतोय। मनोनी नाचे मागे मागे म्हणून त्यांच्याकडे नाचतोय। वा हे अंगे भार त्याचा। नाचणे म्हणजे घुंगर बांधून नाही, नाचणे या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या संतांचं कर्ज फिटत नाही त्या संतांकडे जेवढी पडलेली कामं आहेत ती न सांगता करतो, इति नाम नाचणे। साकडे पडोने दी काही व्यथा, कसलं संकट नाही आपणची माथा ओढ। जी संतांकडे जी संकट आहेत ती सगळी संकट विश्वाचा बाप स्वतःच्या डोक्यावर घेतो। किती मोठे संत, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी। एवढी मोठी संत आहे ती की त्रिभुवनात या त्रिलोक्यात मोठे आहेत। आपण मोठे होऊन होऊन किती होणार आहेत? बेंडकी किती फुगली तर कोकण्या म्हशी एवढी होतच नाही। फुगून फुगून किती फुगन बेंडकी, गावरान असो सरकारी असो संकरित असो कोणती असो किती फुगणार आहे? कोकण्या म्हशी एवढी होत नाही। आपलं फुगणं ना आपलं मोठे मन म्हणजे बेंडकी सारखं आहे। संतांचं मोठेपण, संतांचं वैभव महाराज विश्वाच्या बापाला अजून कळालं नाही तर तुमची आमची काय कथा आहे? विठाला विठाला। बाबाजी चारवाक नावाचा एक व्यक्ती होऊन गेला। ह्या चारवाकाने श्रुती नावाच्या पत्रकारांना प्रश्न केला। जगातला पहिला पत्रकार कोण असेल तर श्रुती। श्रुतीच्या अगोदर पत्रकार कोणीच नव्हतं। श्रुती नावाच्या पत्रकाराकडे चारवाक आला। चारवाक कोण माहित आहे का? हे आपल्यातच असतील, आपल्या सोबत राहतात, आपल्या सारखी कपडे घालतात, आपण जे जेवतो तेच देवतेत आणि भडवे आपलेच वाभाडे काढतात। या हरामखोराला चारवाक म्हणतात। विठाला ज्या कुलाच्या धर्मात जन्माला येऊन त्या धर्माचे वाभाडे काढतात त्यांना चारवाक म्हणतात। या चारवाकांनी प्रश्न केला, श्रुती माते काय शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा तो अभंग म्हणे की संतांचं देवावर कर्ज आहे, असं कसं शक्य आहे? विटेवरचा बाप हा लक्ष्मीचा पती आहे। नुसती पत्नी नाही, लक्ष्मी पत्नी अधिक दासी आहे। आपल्या बायका पत्न्या होऊ शकतात, ज्यानं लग्न केलं ते। इकडे येऊ देऊ नका काही, मी आमचं सांगायलो। आम्ही लग्न केलेलं आहे बाबा, आमच्या बायका होऊ शकतात, पत्न्या होऊ शकतात, दास्या नाहीत होऊ शकत। आणि जर असलंच एखाद्याला बारीक गंडल हळकुंडावानी तर त्यानं हे सप्ताह झाल्या उद्यापासून एक सुरू करायचं। ए दाशी आंघोळीला पाणी टाक, ए दाशी जेवायला वाढ, ए दाशी ते बूट घे, ए दाशी पाणी घे। हप्त्याच्या नंतर काय म्हणते ते गिरगावच्या बाळूला फोनवर सांगा। पण गुरुवर्य विटेवरची मालकीन, विटेवरच्या मालकाची पत्नी अधिक दासी आहे। अभिमान सांडोनी पांडवा, आणि त्या मालकाचं दास्य तो गबाळायला कसं भेटल महाराज? भंगीरायला कसं भेटन? फुगीरायला कसं भेटन? असे तर लय लोळायलेत कुठं बी। फुगीरायला ते कसं मानेल? तिळ मात्र जरी
मेरू तो समान, तिथं फुगीरपणा नाही. लक्ष्मी आहे, पैशाची मालकीने, अभिमान सांडून पांडवा, सगळा अभिमान सांडून दिला, फुकून दिला, पेटून दिला. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, दास्यत्व स्वीकारलं. चार्वाक म्हणतो श्रुतीला, श्रुती माते, पैशाची मालकीन पत्नी अधिक दास्यत्व, अशी ज्याची पत्नी आहे त्याला संतांकडनं कर्ज घ्यायची काय गरज आहे. चार्वाकाच्या गोळ्या संपलेल्या होत्या. सगळी कर्ज पैशाची नसतात, काही कर्ज कर्तव्याची असतात, ऋणानुबंधाची असतात, काही कामाची कर्ज असतात. तर श्रुती मातेनं चार्वाकाला सांगितलं, चार्वाक, संतांनी देवाच्या डोक्यावर संतांचं कर्ज, या आरतीत पैसे नाही घेतले देवानं, संतांच्या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून देव त्यांच्याकडे नाचतो. कर्ज कसं पडतं बघा ना. काय कर्ज आहे, किती मोठं कर्ज आहे. बाबाजी आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, काय एखादा राजकारणी असेल, त्याचे देव कोण असतात माहिती का? त्याचे प्रचार करणारे. हे एकटंच 3 कोटीच्या गाडीतून उतरलं आणि प्रचार करायला लागलं तर लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, याच्या मागं पुढं कोणीच नाही. त्याचे देव कोण? पायातले बुट चपला घासून टाचा घासेपर्यंत त्याचे प्रचार करणारे प्रचार प्रमुख त्या पुढाऱ्याचे देव असतात. मग तो खुर्चीवर बसत असतो. देव जितका नाचतो इतकं जरी ते पुढारी नाही नाचला तर काच उघडून बेजार होणाऱ्याला फक्त काय चाललंय इतकं बोललं तरी नाचलंच म्हणावं लागेल. कारण यांच्यामुळं तो खुर्चीवर बसत असतो. एकट्यानं बेजार झाल्यावर लोक त्याला मानित नसते. त्याचे प्रचार प्रमुख त्याच्यासाठी अमाप कष्ट करतात, हे त्याच्यावर कर्ज आहे. तसं विटेवरच्या मालकाचं संतावर काय कर्ज आहे? आमुचिया भावे तुझ शिंगल उतरणी, आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलाशी. महाराज सांगतात, देवा तू देव होतास रे, पण मृत्यू लोकातल्या लोकांना तू माहित नव्हतास. एक खोळ पांघरून बसला होतास वैकुंठात, आम्ही प्रचार केलाय तुझा. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संताने. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताई साहेब, जनाबाई, सखुबाई, पुढे ही परंपरा. महादेव बाबा, श्री गुरु नगदनारायण महाराज, आधी करून जी परंपरा पुढे इथपर्यंत, त्याच्या पुढे संभाजी बाबापर्यंत. ही जी संत आहेत का, ही संत जर या मृत्यू लोकात अवतीर्ण झाली नसती तर विश्वाचा बाप कोणालाच कळाला नसता. बाबाजी विश्वाचा बाप कळाला नसता हे लांबचा प्रश्न होता. पण राजे हो तुम्ही आणि मी, आपल्यात आणि उसातल्या डुकरात तिळा इतका फरक राहिला नसता. आपण जरा जरा तरी माणसावानी वागायलोत, जास्त नाही म्हणत मी, फार थोडे थोडे, असे थोडे थोडे जरी आपण माणसावानी वागायलोत ना, तर याची एकमेव ताकद आहे या संतांची आपल्यावरची सुद्धा कृपा आहे, कर्ज आहे त्यांचं. श्री गुरु जोग महाराज असतील, श्री गुरु मामासाहेब असतील, आधी करून ही सर्व संत परंपरा, देवावरही कर्ज आहे आणि आपल्यावरही कर्ज आहे. त्यानं छतावून जेवारीवरल्या कुरकुंजा उडिल्या, म्हणजे माईक नसताना प्रमाण म्हणलं विठाला विठाला बहादर असतात काय माणसं. खरंच उपकार आहेत संतांचे, कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. एक मुद्दा मांडतो. पंढरपुरातल्या मालकाला बाबा एका बाईचा शाप लागला. टळटळाट, शाप नाही, टळटळाट. शाप तोंडाने दिला जातो आणि टळटळाट इथून दिला जातो.
शापाला उशाप आहे, टळटळाट कोणालाच फुडकत नाही. टळटळाट लागला. अरे 5 लोकांसाठी माही 100 मारतोस. हे देवा, 5 लोकांकरता माझे 100 मारतोस. याच्यातलं एकही वाचणार नाही, तुझं एकही वाचणार नाही. देवाला 48,324 मुली, 1,61,081 पोरं, सगळ्यांची लग्न झाले. यांच्यात कोणी संन्याशी राहिला नव्हता. म्हणून बाबा 56 कोटी यादव झाले. पण 56 कोटी यादवापैकी एकही वाचणार नाही. एका बाईचा शाप. ती बाई का तुमच्या आमच्या बाईसारखी थोडीच होती. शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडलेन महादेवाला वाहिले. म्हणजे ती उठायच्या आधीच तिचं फुल वर बळ. हे मेंढीचा अवतार न. म्हणजे पाणी तिनं घातलंय, झाड तिनं लावलंय, आणि ती झोपीत तो रकचीनं ते झाड लुचलं. शेळीच न दुसरी. आणि पुन्हा म्हणली माई पूजा झाली. तो दगड टाकलीस महादेवाच्या डोक्यावर. ते काय येडाय वय. अशी चोर सोसायटीचे अध्यक्ष आणि मै पूजा झाली अद्याप नाही. अशी बाई असेल का ती? ती दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी असेल का? महाराज नवऱ्याला जग दिसत नव्हतं म्हणून आयुष्यभर सूर्याची किरण पाहिले नाही. सामान्य बाई हे म्हणतास त्यान मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो. अद्याप नाही, बिलकुल नाही. चांगलं वागायचं बॉम्ब कसं टाकीन? महाराजाच्या किती पाय पडती त्याच्यापेक्षा नवऱ्याच्या किती पाय पडती द्वारका सांग तू. आणि तू जर नवऱ्याच्या पाय पडत नसील यमुना, तर तू ज्या महाराजाच्या पाय पडशील तू ह्या पापानं महाराज तर जळण पण धोतर पण जळण. आता तुम्ही कशाला बी हसता त्याला. मी काय करू रे विठू? त्याला विलाज नाही, विलाज नाही, विलाज नाही. जी बाई आपल्या नवऱ्याच्या पाया पडती तिची देवा. माझं वाक्य नैवम गिरगावकर लिखितम, नैवम गांजा कसम लिखितम. देहूतल्या मालकांचं वाक्य. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मालकाच्या पाया पड जा माझ्या माईनो. नवऱ्याला विश्व दिसत नाही याच्याकरता डोळ्याला पट्टी बांधली. तेजो भास्करा निशापती यज्जायते किरणाम लुप्तम चक्षुहिताश जायते. मरेपर्यंत सूर्याचे किरण पाहिले नाही, मरेपर्यंत चंद्राचा प्रकाश पाहिला नाही. तरी मला एक जणांनी चिठ्ठी दिली तीच. मग दुर्योधनाकडे पाहिलं तेव्हा सूर्य दिसला नाही का? पहा काय काय सुंबळे कुठं हात घालतील मिळत नाही. इचून निघत असतो सुंबळ्या, कशाला अडचणीत हात घालतो? काय करते? एक म्हणला 17 बाप कोण? म्हणला 18 18 बाप कोण? 19. ते म्हणला असं कस काय? म्हणलं मग तुला पोरगी द्या चिकट्याला. हाय तर ते जवळच्या आईला पुसन, आणि ज्याचं माहित नाही त्याचे पती घ्याला. मूर्खपणा आहे हो. विठाला एकायत घ्या जायते नग्नाम सुतेषु कलजनो. माझ योवासास्थित जायम. पुराणाच्या भाषेत त्याला माझघर म्हणतात. आणि या घरात स्वतःचं उघड पोरग पाहिलं. सूर्याच्या किरणात नाही, चंद्राच्या प्रकाशात नाही. हे महाभारतात बघू नका, दुसऱ्या पुराणात पहा. असं काही सांगितलं लोक म्हणते ते महाभारतात नाही, मग मला तुरीच्या पाट्यात गवसलं का? अरे वाचवणं दुसरीकडे सुंबळ्या. विठाला जीवनभर बाबा सूर्य पाहिला नाही, आणि म्हणून शाप प्रदान झाला. एक पण वाचणार नाही. पंढरपुरातल्या मालकाचा मुलगा काशीतल्या मालकांना बोलून घेतलं. बोलवायची काय गरज होती? ते डोक्यावरच होते. पंढरपुरातल्या मालकाच्या टाळूवर शिवजींची पिंड आहे. बोलवायची काय गरज आहे? तिथंच होते. विचारलं प्रभू काय करू? प्रभूनं सांगितलं त्या बाईनं दिलाय शाप. आपल्याच्यान टाळता येत नाही. टळटाळाटे टळत नाही. ब्रह्मदेवाला आमंत्रित केलं. ब्रह्मदेव म्हणले प्रभू मी तर तुमचाच मुलगा आहे ना,
तुमच्या नाभी कमलातून जन्माला आलो, बापाला मेळ लागन, पोट्याला काय लागत? काय कळणार आहे मला? ब्रह्मदेवानं हातवरी केले, भगवान शिवजीने हातवरी केले, आणि पंढरपुरातल्या मालकाला तर तो टळटळाट होता. काय करावं, एक नाही वाचणार. एक विटेवरच्या मालकालाकडे लक्ष्मी आई साहेब आल्या, पाय धरले. प्राणनाथा, प्रभू, आपल्या वंशाचा कुलदीपक जिवंत राहावा याच्याकरता एक तरी वाचू द्या. तो संती केला ऋणिया. संतांचं देवावर कर्ज आहे, कर्ज आहे, कर्ज आहे. आणि कधी बी आता बोट केलं की दुसरं कडवं म्हणायचं, म्हणून नाचे मागे मागे. हे कर्ज फेडण्यासाठी सावध करायलो. श्रुती माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी, लक्ष्मी आई साहेबांनी देवाला विनंती केली, प्रभू प्रयत्न करा. बाबा त्या दिवशी एक वारकरी देवाच्या दर्शनाकरता आला. देवाच्या चरणावर डोकं ठेवलं. देवानं पाठीवर हात टाकला, पण रोजच्या सारखं त्या वारकऱ्याला जवळ धरलं नाही. त्या वारकऱ्याच्या लक्षात आलं भगवंताचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय. असं नाही, आज देव अडचणीत आहे, देव अडचणीत आहे. नैराश्य को भवाहा, काय वाक्य. देवा, आपण निराश कशा करतात, कशा करता चिंता आहे आपल्याला. असं एका वारकऱ्याने विचारल्याबरोबर खळा 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 डोळ्यातून पाणी आलं. वारकरी महाराज, आजपासून 2 दिवसाला 56 कोटी पोरांपैकी एकही वाचणार नाही. कोण म्हणे? पतिव्रता गांधारी. बाबा गांधारीचा शब्द आहे. गांधारी हे नाव ऐकल्याबरोबर वारकऱ्याच्या अंगाला घाम सुटला. अरे बापरे, गांधारी आई साहेबांचा शब्द. प्रभू माफ करा, एकही वाचणार नाही तुमचं. महाराज देवाला नकार हातानं पालिल्याबरोबर विश्वाची आई लक्ष्मी आई साहेब त्या वारकऱ्याच्या जवळ आल्या. डोळे अंतःकरण पाण्यानं डबडबलं आणि पदराची ओटी केली. वारकरी महाराज, आमच्यावर दया करा. आम्ही 16,108 पत्न्या आहेत विश्वाच्या मालकाच्या, पण 16,108 पत्न्या असून एकीची कुशी जर नुसती मोकळी असेल, बघा आमच्याकडे काहीतरी बघा. आईसाहेबाच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर त्या वारकऱ्याच्या लक्षात आलं, आईसाहेब आज संध्याकाळपर्यंत काहीतरी प्रयत्न करतो. काय ताकद वारकऱ्यात, काय ताकद संतात. विश्वाच्या मालकिनीला 56 कोटी यादवापैकी एक तरी तुमचं जिवंत ठेवतो म्हणणारा महाराज किती श्रीमंत सांगू तुम्हाला. ऐका त्याचं चरित्र. संक्रांतीच्या दिवशी बाबा, आदल्या दिवशी त्या वारकऱ्याला, त्या वारकऱ्याच्या पत्नीने विचारलं, मालक संक्रांतीचं वाण किती वाजता आहे? त्या वारकऱ्यानं सांगितलं, सकाळी 4:30 ते दुपारी 2:30 पर्यंत संक्रांतीचा पर्व काळे, इतक्या टायमात तुला कधी वाण द्यायचं तर दे. पण त्या वारकऱ्याची पत्नी सकाळी 4:30 ते 5 या अर्ध्या तासात मंदिरात वाण देऊन घरी आली. मालकाचं दर्शन घेतलं, तुळशीला वाण दिलं. मुलगा थोडा बरा होता, याच्या वयातला असेल. हे माझं आहे. पाया पडायला आणलं मालकाच्या. त्याला काय महाराज करणार नाही, फक्त तुमच्या आशीर्वादानं मी मेल्याच्या नंतर त्यानं पंढरपूरच्या वाऱ्या करावा इतकीच अपेक्षा. आणि तरच मी आणलेले गथुडे बी त्याला पचतीन. आपल्या फुटाण्याच्या अक्षता तसे काय मोकळं फटवार आहे का नाही. हो,
ती धरायची सोडू का मारू, सोडू का मारू, आणि कौरक धरती वानेरी नेस का तू, एक तर मार नाही तर फेकून देत असं नाही. त्याच्यामुळं आणलं पाया पडायला तुमच्या. वाऱ्या कर, लाजून 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 करीन वाऱ्या हळूहळू. या वयात असल त्या वयातल्या मुलानं आपल्या आईला विचारलं, आई सकाळचे 4:30 ते 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचं वाण होतं, सकाळी इतक्या लवकर का गेली? तो संती केला ऋणी. त्याच्यावर सांगतोय बाबाजी. आईने सांगितलं, बाळा गेले सहज. ऐकत नव्हतं पोरग. मुलानं बाबाला विचारलं, बाबा सकाळचे 4:30 ते 2:30 पर्यंत वाण होतं, आई सकाळी 4:30 ते 5 अर्ध्या तासात अंधारात का जाऊन आली? वडिलांनी सांगितलं, बाळा ते तू आणि तुझी आई. बापाला माहित होतं, पण परिस्थिती तोंडावाट काढायची हिंमत नव्हती. झुंगारून दिलं. जा तुझ्या आईला विचार. 4 दिवसाच्या नंतर दुपारची वेळ आहे, झोपड्यात आई आणि मुलगा बसलेला आहे. मुलानं आईला विचारलं, आई सांग ना ग, बाबानं सकाळी 4:30 ते 2:30 पर्यंत वानाचा पर्वकाळ सांगितला, तू अंधारात का गेली? बाईच्या लक्षात आलं, मुलगा हट्टी, उत्तर द्यावं लागतंय. नकळत कळत्या पोराचं डोकं हृदयाला लावलं. ढास 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 माय रडत होती. तिच्या डोळ्यातली सर्व भावनेची सागर उतुंग भरून चालली होती. मुलाच्या लक्षात आलं, आपण आईला प्रश्न करून चुकलो होतो. आईला दुःख झालं. स्वतःच्या पदराने डोळे पुसले आणि मुलाला समोर बसवलं आणि सांगितलं, बाळा 4 ते 5 पर्यंत वाण देण्याकरता याच्याकरता गेले रे. तुझ्या आईची फाडी साडी दोन्ही मांडीवर फाटलेली, दोन्ही मांडीवर साडी फाटलेली. आई नवं नेसायला पाहिजे होतं. नाही राजा, आपल्याकडं नवं नाही रे, आपल्याकडं फाटकीच साडी आहे. मग आई तू उजेडात का गेली नाही? बाळा लग्न झालेल्या स्त्रीच्या अंगावरचं पातळ जर फाटलं, तिच्या बापाची इज्जत जात नाही. तिच्या बाळा सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावरचं पातळ फाटलं तर आईची बाबाची लाज जात नाही, सासूची सासऱ्याची लाज जात नाही, मुलाची सुनाची इज्जत जात नाही, तिच्या कपाळाच्या मालकाची जाती. तुका म्हणे लग्न भाज परिते लाज स्वामीशी. बाळा ज्या मालकाच्या नावानं कुंकवाची चिरी लावते त्या मालकाची प्रतिष्ठा कायम स्वरूपी झाकावी, ती उघड्यावर आणू नये, अशी तुझी आई आहे बाळा. माझ्या माईंनो, घरी गेल्यावर स्वतःच्या गुडघ्याला एक समोरची स्त्री समजून विचार करा, काय परिस्थिती असेल माझ्या माईंनो त्या बाईची. भर संक्रांतीच्या दिवशी तिच्या मांडीवर साडी फाटकीये, इतक्या परिस्थितीत वाण देणारी बाई कालांतरानं सोन्याच्या नगरीत राहत होती. कोणी दिली सोन्याची नगरी? पंढरपुरातल्या मालकानं. नाचलात नाही का तो? ऐका का, तर 56 कोटी यादवापैकी एकही वाचणार नाही. आई साहेबाला सांगितलं मालकिनीला, माय आज संध्याकाळपर्यंत निर्णय देतो आणि तुमच्या वंशाला दिवा लावण्यासाठी एक जिवंत ठेवतो. मुलगा ठेवलाच नाही बाबाजी, नातू जिवंत ठेवला. त्या नातवाचं नाव आहे वज्र. भागवत वाचा, अन्यथा ज्यानं चांगलं पाठ केले त्याचं ऐका, म्हणजे लक्षात येईल. वज्र नावाचा नातू जिवंत ठेवला. गुरुवर्य बाबा ही तरातराची लोक गेली तिथं. शिवजीने नाकार दिला. पंढरपुरातले मालक स्वतःची लेकरं जिवंत ठेवू शकत नव्हते. सत्यलोकाचा मालक विधाता चतुरानंद जिवंत ठेवू शकत नव्हता. वारकरी महाराज, त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. तुम्ही कशाच्या बळावर जिवंत ठेवला? मी आतापर्यंत केलेल्या विटेवरच्या मालकाच्या नामाचा प्रचार
आणि त्या नामाच्या प्रचाराच्या पुण्याचा हौद भरला आणि त्या हौदातलं एक वंजळभर पुण्य देवाच्या नातवासाठी सांडलं. दिली चाली महाराज या वारकऱ्याकडे नामाच्या पुण्याचा हौद भरलेला. नामी वृत्ती झालेली पत्नीनं दिलेल्या पोह्याच्या 3 गाठी एक विश्वाच्या बापाने खाल्ली, एक विश्वाच्या आईनं खाल्ली आणि कर्मनो गहनो गती गुरुवरे बाबा. तिथं रुक्मिणी आईसाहेबाच्या मांडीवर नातू बसलेला होता. त्या नातवाचं नाव आहे वज्र आणि या वज्राला सुदाम देवाच्या पोह्याची गाठ खायला भेटली होती. कल्पना करा, 56 कोटी यादवापैकी एकही जिवंत राहणार नाही, पण या संतांच्या कृपेने दिवा लावायला एक जिवंत ठेवला. कमी कर्ज असेल का वे? कमी कर्ज असेल? म्हणून माधळ मोईकर अण्णा साडी फाटलेली साडी त्या बाईच्या म्हशीला साखळ्या सोन्याच्या, गाईला साखळ्या सोन्याच्या, गाईला खुंट सोन्याचे, म्हशीला खुंट सोन्याचे, अख्खं गाव सोन्याचं, अख्खं गाव सोन्याचं. पंढरपुरातल्या मालकानं कसा नाचला माहितीये? देवाला एका सासूरवाडीतून हुंडा आलता, न मागता आला. बरं, बाकीच्या सगळ्याला सांगतो बाबा तुम्हाला सोडू, अजून पुन्हा तुम्हाला कोणी सोबती असते त्यालाही सोडू. हो बरं, किती हुंडा? साध्या माहेरातून बोटुळे आणले एका बाईनं. बोटुळे तुमच्याकडे लांबते शेवया, बोटुळे काय म्हणते? शेवया. शेवया या आणल्या आणि उन्हाळ्यात जरा मस्त राहत्यात, दाताचं काम नाही काय नाही, सोडलं की गुटकून, सोडलं की गुटकून, बरं असतं ते. पण त्या बोटुळ्याच्या भाताला दूध आणि तूप असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण ते नाही खावा. हे तुम्हाला कळायचं नाही. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला लक्षात येतं. तुम्हाला कुठून सुधरण? ते पपेज माईनं दिलं ते खाणं. मी रोज बाहेर फिरतो ना बाई, त्याच्यामुळे जे असेल ते बाबाजी चांगलंच भेटतं. हरिभगत के 3 गुण हर कोई लागे, पाव खाने को मिष्टान्न मिले. पुढचं जाऊ द्या, पण खाणे को मिष्टान्न. मंदिराकडे दर्शनाला चाललो, दर्शन करून वापस आलो. महाराज आहेत का काय? हो, या 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 या. वाडग भात, भजे होते, भात होता, चांगल्या शेवाया होत्या, अशा मायकाच्या दांड्यावानी नव्हत्या. तिची त्या सुगरणबाई होती ना ती. आता तशा बारीक असल्यावर चमच्यान खाव, अशी असल्यावर धरूनच खाणं ती. याला बोटुळा म्हणणं. बोटुळा चांगली बाई होती, सुगरणबाई. सगळ्याला येत नसतं. काही काही बायकाला पुरणाच्या पोळ्या येतात. एक बाई म्हणली मला येते, पुरण पाहावं लागलं तुर्कस्तानात एक अरबस्तानात. काय येतं तुला? काही काही येत असतं, सगळ्याला येत नसतं. काहीला येतो चांगलं, पण वाढता नीट येत नाही. भजे नरम आणि वाढ म्हणल्यावर 2च टाकले, म्हणलं डसू दिन इचू हाताला, पडू दिन बद बद. असं काय काय इथं तशी एक पण नाही. तिकडे गेल्यावर यायला फुकायचं, दुसऱ्या आणू तरी कुठून आणू दुसऱ्या? त्या बाईनं शेवयाचा भात, गावरान तूप, दूध हे सगळं टाकलं, चमचा द्याला. तर म्हणलं कुठं चमच्याच्या नादी लागायचं, तू पण दूध जास्त होतं आपलं, तशीच परत धरली. इतकं नका हसू, इतका येडा थोडाच आहे. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही लय चिमणीच्या तोंडाचे येतोय. तुम्ही काय काय खाल्लं ते तोंडच सांगते तुमचे. विठाला वाटलं खरंच बाळ्या येडा ठिकाणी धरली, परातन लावली तोंडाला. नाही, इतकं नाही इचकलेलं. ते भात वगैरे, ते भजे वगैरे
बाई म्हणली महाराज कस काय झाला भात, आता आपण थोडे पैसे दिले फुकट खाल्लं, वर्णन करणंच न काय शेवयात ताई, वा वा, हो यायच्या माईल नाहीत येत, मैं हाईन द्याल्यात, मी हात धुतल्या म्हणलं बाई तुझ्या माईनं फक्त शेवया द्याल्यात, याच्या माईनं केवढा बोटुळा द्यालाय तुला, आयुष्यभर तू ह्या पुढे लोळायला लागला माई हो, हा चपला फाटल्या ह्योच बिडाल जातू, साडी फाटली ह्योच बिडाल जातू, गॅस संपला याच्याच खांद्यावर गॅसची टाकी, याच्यात घाण्याच्या हाल्यात काय फरक आणि नुसत्या बोटुळ्याच्या भाताचं सांगायली चतुरा, जरासं काही वाटत का तुला काही, हा तर 6 तासाच्या नंतर याच्या पोटात नाही आणि माझ्या पोटात नाही, तो इतकं दळायला लागली आणि अख्खं जीवन सांभाळायचं द्यायलाय, त्याच्यासाठी काहीच नाही, दृष्टांत संपला. ह्या खारोड्यान बोटुळ्यान ह्या पापड्यान पापडन ही आणली तो बाया बोलू दे नाही. पंढरपुरातल्या मालकाला श्रीमंतक नावाचा म्हणी दिला विठ्ठल, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 मासे महाराज, इतकं सोनं देत होता म्हणे. 8 भार म्हणजे 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 26,666 तोळे, 8 मासे 1 भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. शिक्षण 7वी, शिक्षण 7वी. असू द्या ना, नवरी भोळसर होती पण नवरा कलेक्टर आहे, लोकांची तर पीठ मागायला जायचं कामच नाही ना. असू द्या 7वी शिकलेलं, पण बापाच्या पदरात आहे पंढरपुरातल्या विठाला. एवढं सोनं आलं गुरुवर्य, भांडारात ठेवलं. विश्वकर्मा नावाचे महात्मा बोलवले आणि विश्वकर्मा नावाच्या महात्माला सांगितलं गाव सोन्याचं करून टाक. विश्वकर्माजीने विचारलं प्रभू गाव सोन्याचं, इतकं बेजार झाले, डोळे भरून आले. विश्वकर्मा महाराज, एक नगरी सुदामपुरी सोन्यानं केल्यानं उपकार फिटणार नाहीत, अख्खा देश जरी सोन्याचा करून सुदाम देवाला दिला तरी उपकार फिटत नाहीत. का? एवढं कर्ज आहे, वंशाला दिवा लावायला नातू त्यांच्यामुळे जिवंत राहिला. हे देवाच्या डोक्यावरचं कर्ज, म्हणून दुसऱ्या कडव्या, म्हणून देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. म्हणून विश्वाचा बाप संतांकडे नाचायलाय. देहूतले बोलोबा आंबिले गुरुवर्य, बोलोबा आंबिले यांची पुण्यतिथी 8 दिवसावर आली. ही 8 दिवसावर आपल्या मामांजींची, आपल्या सासऱ्याची पुण्यतिथी आली. गुरुवर्य वैकुंठवासी बोलोबा आंबिलेंची पुण्यतिथी आपल्या मालकाला सावध करायली ती कोण? बोलोबा आंबिले महाराजांची सून, पुण्याच्या आबाजी गुळव्यांची कन्या, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाई. धने काय ग, 8 दिवसाच्या नंतर मामांजींची पुण्यतिथी आहे. वा, माणसांचे श्राद्ध, संतांच्या पुण्यतिथ्या. आता पत्रिकेवर कोणी काही टाकतंय ते व्यक्ती स्वातंत्र्य, त्याला काय, पत्रिका कार्यक्रम हिंदूचा छपाई करणार दुसराचा असतो, काय त्याला काय संबंध आहे का टाकायचं. पुण्यतिथी आहे. वा, बाबाजी रोज आठवण करून दिली, रोज. मनोनी नाचे मागे मागे. उदाहरण क्रमांक 2, कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. उद्या दुपारी 1 वाजता पक्षस्थिती आहे, पुण्यतिथी आहे. आपण त्याला पित्र म्हणतो, महालय म्हणतो. आज संध्याकाळी जिजाबाईने एका पळसाच्या पानाच्या द्रोणात 1 तोळाभर तांदूळ दिले. बाबा त्याच्या व्यतिरिक्त नव्हतेच घरात. 1 तोळाभर तांदळाला हळद आणि कुंकू लावलं.
ते पळसाच्या पानाच्या द्रोणात टाकले आणि तो द्रोण आपल्या मालकाकडे दिला. ते मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय अभंगावर, नाही सरकणार बाजूला. लांबून याचा नाद आहे, तेल बाहेरचं असतं ना. पण एसटी बस स्टँडला नेतो, काय काळजी करू नका. अक्षदाचा द्रोण हातात दिला. काय ग, गावात एक सोयऱ्याचं घर आहे, त्यांना अक्षदा देऊन टाका. उद्या बाबांचं मामाचं श्राद्ध आहे, पितराला अक्षदा द्या. शक्य असल्यास भावकीच्या काही 10-5 लोकांना सांगा. देहूतल्या मालकांनी तुकोबारायांनी स्वतःच्या मनाला विचार केला, ह्या तोळाभर तांदळाच्या व्यतिरिक्त घरात दुसरं काहीच नाही, अक्षदा कोण्या विश्वासावर द्यायच्या. उद्या जर 1 वाजता पितर जेवायला आले तर जीव कसे घालायचे, भावकीच्या लोकांना आमंत्रण दिलं तर त्यांना कसं जीव घालायचं, याचा तुकोबारायाला ज्ञान आहे, भान आहे. पण तुकोबाराय त्या अक्षदा गावातल्या सोयऱ्याकडे पितरांकडे न जाता मंदिरातल्या मालकांकडे गेले आणि त्या अक्षदाचा द्रोण विटेवरच्या मालकांच्या पुढे टेकला. देवाला सांगितलं, देवा, ज्या पित्यामुळे माझ्यावर संस्कार झाले, पहा किती मोठं वाक्य गोड आहे. एक सांगू का, ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी दिवसात एकदा मायबापाचं दर्शन घ्यायचं. इकडे बॉम्ब टाकल्यावर तुमची लय खसखस पिकली होती. तुम्ही असेच का मोकळे, यशनी तुटलेली बैल. आपल्याला सुद्धा नियम आहेत, ज्याचे आईवडील जिवंत आहेत त्यानं दिवसात एकदा मायबापाचं दर्शन घ्यायचं, तरच या लोकांच्या दर्शन घेण्याच्या योग्यतेचे आहेत आपण. आईवडिलाचं दर्शन न घेणाऱ्यांनी यांचं दर्शन लोटांगण घालून घेतलं तरी विटेवरचा मालक प्रसन्न होत नाही. देहूतल्या मालकांचं वाक्य बाबाजी, नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांचं पालन करतो, खरं बोलतो, तुकोबाराय म्हणतात मी त्याच्या पाया पडतो. मग हे आपल्याला लागत नाही का? आपण सुद्धा आई वडिलांवर प्रेम करायचं, आपण सुद्धा आई वडिलांवर दया करायची, आपण सुद्धा आई वडिलांना देव समजून नमस्कार करायचा. बाबा, देवाकडे गेल्यावर फक्त 360 तीर्थ भेटतात. पाहता रावळाची पाठ किंवा पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360, 61 नाही 360. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं सकल तीर्थाची जे का जाण, म्हणजे खालचे 21 स्वर्गातले, 14 भुवनातले, आतळातले, तळातले, तळातळातले, महातळातले, रसातळातले, सप्तदीपातले, शुहलदीप, कौचदीप, शाल्वदीप, पलवनदीप, हे 7 दीप. या दीप जेवढी तीर्थ असतील तेवढी मायबापाच्या पायावर प्राप्त होतात. मायबापाच्या पाया पडत नाही, बिना चप्पलचा पंढरपूरला जातो. तुला खडा करून जरी चंद्रभागेत पुरलन भंगिऱ्या तरी तुला मोक्ष नाही. विठाला आणि काही मायबापाच्या पाया पडत नाही तर महाराजाच्या भावताला येडे घालते. ह्या उचल्या जाती लय उतू आल्यात. मी बाबा सोबत हे वय तिकडे उचले, तू बाबा पशी माय बापाला विचारित नाही भंगिऱ्या. एका बाईनं महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं. बाबा ते महाराज होता, वारकरी नव्हता, ते महाराज होता. आणि तुम्हाला एक सांगू का, तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो माझ्या माईंनो, मा राग येऊ देऊ नका. तुमच्या बुटाला हात लावून प्रणाम करतो. तुम्हाला पायाच पडायचं तर वारकऱ्याच्या पडा. महाराज चंगळवादी असू शकतात, महाराज पैसे आल्यावर कसंही वागू शकतात, वारकरी कोटीत गेला तरी चूक करीत नाही. म्हणून मला एक पुरावा माहिती आहे, दंडवत आचार्या, त्याच्यानंतर एकच पुरावा आहे, मस्त वारकऱ्यांच्या पाया पडत. एका बाईन मी दुपारीच सांगितलं, आमची काल्याच कीर्तन होतं एवढ्याच वर्ष. हो, ज्या महाराजाला मोठं व्हायचं का त्यानं गावात पाटीलकी करायची नाही. जिथं जिथं पिकतं तिथं इकत नसतं. आणि जरी लय भावात इकलं तर हिशोबात दुकान आटपलं पाहिजे. हो, हा हर्षद बुवा.
एका महाराजाच्या पाया पडायला एका बाईन पोरग नेलं म्हणली पड पाया, पण तुला रोगील होतं ना. ते माईल म्हणला तो तरच पडीन, मला याच्या पाया पडायला लावती होय. ती म्हणली पडणं मेल्या. ते म्हणलं खरी गेल्यावर दाखवतो, तातच पाडतो तू काय पोरग असून बिलिंदर. पण माईन मुंडको दाबलं, महाराजाच्या पाया पडायला लावले. आता एकदा पडल्या, पुन्हा एकदा पाया पडायला लावले, पुन्हा एकदा. त्यानं असा महाराजाचे पाय बोच करले, रक्तच काढ. महाराज काहीच नाही म्हणलं. 2000 टेकले होते. ते चांगल्या मोरखीतला होता. त्या 2000 रुपयामुळे रगत काढ तरी त्याला असं द्या काय नाही, लेकरं करीतच असते. त्याला काय ते देवाघरचा मला आहे. वारे मामुल्या विठाला ते महाराज म्हणले बाई त्याला आवडून तुम्ही इतक्या बऱ्या कम पाया पडायला लावल्या. काय सांगायचं महाराज, 3 वर्ष झालं पहिलीतच आहे, दुसऱ्या वर्गात जाईच ना. आणि महाराज म्हणले मग माझ्या पाड्या पाया तुमच्या पाया पाड्यावर दुसऱ्या वर्गात जाईन ना. महाराज म्हणले 20 वर्ष झालं माझ्याच पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत. ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ते आमच्या पोराचं नीट करतं का? पाया पडायचं तर वारकऱ्यांच्या पडा, जाऊ द्या. पाया पडायचं असेल तर मायबापाच्या पडा. आई वडील प्रारब्ध बदलू शकतात, पूर्वज प्रारब्ध बदलू शकतात. बाबा एक सांगू तुम्हाला, माझी लायकी नाही तुम्हाला बोलण्याची. माझ्या विटेवरच्या मालकांनी, माझ्या काशीतल्या मालकांनी, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायनी तुम्हाला या अवस्थेला आणलंय. तुमच्या कुळात एखादी अशी आजी जन्माला आली असेल की त्या आजीनं घरी आलेल्या अनाथाला चतकुर भाकरी आणि तांबर पाणी दिलं असेल, म्हणून विश्व तुमचं दर्शन घेते. वक्ते बाबा म्हणायचे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. राजकारणात मोठं व्हायचं असेल राजे हो, व्यापारात मोठं व्हायचं असेल, शेती क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, इवन तुम्हाला आवडलेलं कुठलंही क्षेत्र असो, त्याच्यात जय प्राप्त करायचं असेल तर पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. म्हणून आपल्या मायबापाचं दर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्या घरातल्या जुन्या लोकांना आधार देणं, मान देणं गरजेचं आहे. एका बाईनं कमेंट टाकली होती, माझ्याकडे मोबाईल नाही, बारीकसा असतो 1100चा, आणि ते बी टपवर विसरलं घरी. आज 1100चा असतो आपला, पण आपला मोबाईल ब्रह्मचारी, त्याच्यात काही येत नाही, दुसऱ्याला जात नाही, मोकळा आहे आपला, चांगला पद्धतशीर. तुमच्याचा काय बेभरोसा. पण तुम्ही लय शहाण आहेत. पप्याच्या माईच्या हातात दिलात काहीच उघडत नाही, तुमचा अंगठा लावल्याशिवाय उघडतच नाही. आणि ते म्हणली बाई आमच्या मालकानं बिघाड्याला, बिघाडा नाही चतुरा, तुला कळूनी म्हणून त्यानं कुलूप लावलंय, तरी तू त्याला चोंबळायली बाई. विठाला गोळ्या होऊ नका माया माईनो. मालकाला म्हणून लॉक काढून मोबाईल माया जो 8 दिवस दी, चट गर्दा कळवतो त्याच्यात किती उखंडा आहे तो. विठाला तुम्ही अशा भोळ्यावानी वागत्या म्हणून हे मुंगळे कोण्या कारखान्यावर मी साखर खाते. हा इतकी साखर खातेत की तांब्या किती बाऱ्या घेऊन जावा याची अक्कल राहत नाही. हे तुमचा भोळेपणा आहे. ऐका माझ्या बहिणींनो, सावध. विठाला बाईन कमेंट टाकली, मेला आमच्याच बॉम्ब टाकतो. नवऱ्याच्या पाया पडायला सांगतो आम्हाला. नालायक नवरा, कवडीची अक्कल नाही, त्याच्या कसं पाया पडू. ऐका माझ्या माईंनो, का तुम्हाला म्हणतो, नवऱ्यानं जी चूक केली ती जर बायकोनं केली ना माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, तर तुमच्या पोटी जन्माला आलेल्या वासरांचा उन्हाळा होतोय. तुमची मुलगी असेल, तुमचा मुलगा असेल, त्याचा उन्हाळा होतोय. ते वाटोळीत सुटतेत. नवऱ्यानं जरी चूक केली तर बायकोनं लिंता घ्यायची
आणि पक्षीन जशी आपली लेकरं पंखाखाली झाकीती तसं आपल्या लेकराला झाकून मोठं करायचं. नाही तर नवऱ्यानं नालायकपणा केला आणि आईनं जर केला तर बाबा लेकरानं कुठं जायचं. आणि तुम्ही ऐकायच्या मानसिकतेत आहात. याच्याकरता तुम्हाला सांगतोय की या देशातली हिरे करण्याची ताकद माझ्या माईनं तुमच्यात आहे. पुराव्यानेशी सांगेल, इथं बसलेल्या संसारातल्या किती मोठा रसज्ञ असेल, बाप लेकरांना जास्त वेळ देऊ शकत नाही. या पवित्र देशातली आई जितकी लेकरांना वेळ देते तितका बाप देऊ शकत नाही. म्हणून या देशातली आई लवचिक असावा, लिंतेत असावा, सात्विक असावा. माझ्या माईनं नालायक जरी पती असेल पण तुमच्या सात्विकतेनं एक न एक दिवस तो पाझरेल. त्याला कळेल मायबापाचं नाव करण्यासाठी हरणी माझा त्रास सहन करते. आणि म्हणून मी तुम्हाला कधी कधी एखादा बॉम्ब टाकतो. नाही तर माझं काही तुमचं घराला घर नाही, रानाला रान नाही, काही संबंध नाही. म्हणून तुम्ही लिहिता आणि तुम्ही ऐकण्याच्या मानसिकतेत. एक सोपा मुद्दा सांगतो, मुंग्या बाबा कधीच लाईन सोडित नाहीत. मुंग्या आणि मुंगळे कव्हात लाईनीत नसते. मग जे लाईनीत नसलेल्या मुंगळ्याला कुठं ऐकायची मानसिकता असती का? नाही. मुंग्या नाम तुम्ही लाईन सोडित नाहीत. बसतान पण कशा शिस्तीत बसल्या. हे बघा ना, अरबस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान, हे मुंगळ्याचा हिसाबच नाही ना. उपरनं झटकीला निघले, सप्त्याला हेच, दिंड्याला हेच, दिंड्यात 460 टेम्पू घेऊन 52 अध्यायाचा ग्रंथ वाचायला हेच, आखाडात महिन्यात लिंबन कांदे घेऊन जेवायला हेच. भरोसाच नाही ना मुंगळ्याचा. त्याच्यामुळं यायला सांगून माझ्या गोळ्या संपत्यान. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो, या देशातल्या स्त्रिया देशाची सर्वोच्च संपत्ती आहात. आजचा मुद्दा सांगू का तुम्हाला? आजच्या 14 एप्रिलचा अत्यंत संसारातली भीषण परिस्थिती असताना त्या गरिबीतून आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन संसार करणारी रमाबाई महाराज, त्या माऊलीच्या साह्यानं तिच्या प्रेमापोटी एवढ्या परिस्थितीत आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार करणारी रमाबाई महाराज, त्या माऊलीच्या प्रेमापोटी भाव इतका जागरूक झाला आणि देशाची घटना लिहिली. म्हणून माझ्या देशाची संपत्ती तुम्ही आता राज्य, राणी व संपत्ती. महाराणा प्रतापांचं जीवन, पत्नीच्या स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, मेवाडच्या राजाची पत्नी पद्मिनी, अल्लाउद्दीन खिलजी स्पर्श करण्यासाठी येतो. किती पवित्र आहात माझ्या माईनं तुम्ही, किती पवित्र, किती पवित्र. 27 अधिक पद्मिनी एका कुंडात जोहार करून घेतलं म्हणून त्या कुंडाला जोहार कुंड नाव पडलं. इतकी पवित्र स्त्री या देशाची आहे. एक सोपं उदाहरण सांगू का? जाऊ द्या गिरगावचा येड्या बाळ्या. राजे हो, प्रांतात असा माणूस नसेल की बाबा दिसल्यावर त्यांची मान वाकत नसेल. हे पाय किती पवित्र. पण राजे हो, या मूर्तीला 9 महिने पोटात ठेवलेले आईसाहेब किती पवित्र असतील, किती पवित्र असतील. आदरणीय गुरुवर्य संभाजीराजे, तुमच्या मातेचे उपकार, तुमच्या आईच्या स्त्रीत्वाचा पुरुषार्थ ब्रह्मदेवाला मोजता येणार नाही. ब्रह्मदेवाला मोजता येणार नाही. गुरुवर्यांच्या मातोश्रीचा पुरुषार्थ भक्तीचा विधात्याला मोजता येणार नाही. इतक्या मोठ्यात माझ्या माईंनो, धर्मनिरपेक्ष
महाराणा प्रतापांना पोटात ठेवणारी तुमच्यातली स्त्री आहे. झाशीच्या राणीला पोटात ठेवणारी तुमच्यातली स्त्री आहे. देवी अहिल्याबाई होळकरांना पोटात ठेवणारी यांच्यातली स्त्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पोटात ठेवणारी तुमच्यातली स्त्री आहे. महाराज ज्याच्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर वाघ लघुशंका करतो इतकं तेज ज्यांच्या चेहऱ्यावर आहे त्या शंभू राजाला पोटात ठेवणारी तुमच्यातली स्त्री आहे. महाराज आज ज्या घटनेच्या शिल्पकाराचा जन्म झाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 9 महिने पोटात ठेवणारी याच देशातली स्त्री आहे. इतक्या मोठ्या आत्माईनं मला माफ करी जा एखादा शब्द जर पडला ना. काय मला काय तुमचा वचपा काढायचा नाही, काय नाही. काय संबंध आहे तुमच्या म्हशी का आमच्या उसात आल्या का? काय काय घेणं आहे का? का तुमच्या चुलीचं धुपण मला आलंय का? तुम्ही लय कडक फोडणी दिली मला ठसका लागलाय असं कधी झालंय का? संबंध आहे का त्याचा? फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं भाकरी खातो म्हणून या देशातली स्त्री भंगिऱ्याचं ऐकून तिनं ज्ञानोबाराय तुकोबारायचे नियम पाळून वागावं याच्याकरता सांगते. भंगिऱ्याचं ऐकून उपास धरिता म्हणून तुम्ही व्यसन करीत नाहीत पण बिमार जास्त पडतात. याचं एकमेव कारण आहे नालायकानं तयार केलेले उपास तुम्ही धरतात. बाबा आपल्याकडे उपास 31च सांगितले, खरे तर 29. 24 उपास एकादशा, 5 परवण्या, अर्ध उपवास, सोमवार 1 टाइम जेवून आणि शक्य असल्यास प्रदोष. 31 उपवासाच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकही उपवास सांगितला नाही. आणि तुम्ही हे धरीत नाही तर दुसऱ्या धरता. पोरायच्या माईला एक बाई हळदी कुंकाल सांगायला आली. इकडं श्राद्धावर येतो बरं मी येतो. पोरायची माईला एक बाई आली, ताई आमच्याकडे हळदी कुंकाल या. पोरायची माय म्हणजे याची आई आमच्या मंडळी. हो बेजार होता नाही कोणाला म्हणायले पोरायची माय, उगाच घाम याचा तुम्हाला येशीत बसून बी. तर मग ती बाई मोठ्या घरची होती, आम्हाला त्याची इथून भुईमुगाच्या शेंगा याच्या वानवाळा. तर मी म्हणलं एवढी मोठी बाई आली तिला दूध चहा कॉफी अहो ती घेत नाही तर घ्यायला लाव. शुगर असेल तर बिना साखरेचं दी, काळा चहा दी, ॲसिडिटी असेल तर तसं जाऊ देऊ नको, जरशी साखर हाताव दी. मग त्या बाईनं दूध घेतलं, मह्या देखता उभ्यान पिली. लागावच काम झालं. भेईच्या दया केली मला भेईनं इतका रगील महाराज आणि त्याच्या देखता उभ्यान दूध पिली. ती बाई गेल्या आमच्या घरच्या म्हणलं उगच पाजलं तुम्हीच म्हणले आणि तुम्हाला एवढं चिडायला काय झालं? मया देखता उभ्यान पिली. अहो तुम्हाला माहित नाही तिला खडा मंगळवार आहे. काही काहीची वायर लूज उशिरा कळालं ना. किती बटन दाबा गोळा लफकलं फकत वायर लूज ना. त्या बाईला खडा मंगळवार दिवस निघल्यापासून मावळूस तर खाली बसायचंच नाही, जेवण उभ्यानं. कोण्या पोथी ते उपास, कोण्या शास्त्रात कोण्या ग्रंथात? हे असं नका माझ्या माईनं डोक्यावर घेऊ, नका घेऊ, असं नका घेऊ, विनंती तुम्हाला. चला विटेवरच्या मालकासमोर अक्षदेचा द्रोण ठेवला. इथपर्यंत आलतो ना, द्रोण ठेवला. मला वेळ झाल्यावर सांगा बरं, आज आमचं नाही ते हो म्हणजे मोबाईल. तर मग देवाला सांगितलं, देवा ज्या वडिलांनी मला संस्कार केले म्हणून मी प्रभू तुझं भजन करतोय, त्या माझ्या बाबांची पुण्यतिथी उद्या काय म्हणून अक्षदा वाटू. बाबा पायापाशी टेकलेला द्रोण विटेवरच्या मालकाने उचलला आणि तुकोबारायच्या हातात दिला. द्या अक्षदा. तुकोबाराय अक्षदा पितराच्या संध्याकाळीच असतात, लग्नाच्या सुद्धा संध्याकाळीच असतात. अजून 3 अक्षदा असतात माहित आहेत का? राहू द्या मी गुत थोडं घेतलं सांगायचं. ते 2 सांगितल्या ना, पितराच्या आणि लग्नाच्या. पुन्हा 3 कोणत्या असतात बघू पुढच्या वर्षी, जिथं सप्ताह असेल तिथं. मुद्दाम सांगतो त्या सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतले की रिॲक्शन येत असतो. विठाला तुकोबाराय गेले. सोयऱ्याचं घर होतं, अक्षदा देऊन टाकल्या. सांगितलं सपरिवार आमच्या इथं उद्या दुपारी 1 वाजता जेवायला, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे.
निघता निघता रावसाहेब, तात्यासाहेब, अण्णासाहेब, काकासाहेब, भाऊसाहेब वगैरे वगैरे, गोविंदराव, श्यामराव, चिमाजीराव, भास्करराव, ही सगळी अशी वट्ट्यावर बसलेली, जेवण करून माणसं बाहेर होती, मोठी भारदस्त. सगळ्यांना आता अक्षदा नाही भावकीच्या माणसाला, उद्या आमच्याकडे जेवायला या. ही सगळी लोक आश्चर्यचकित झाली. बोलोबा आंबिलेंचे पुत्र तुकोबा आंबिले 8-8 दिवस घरात धुपण निघत नाही, त्या अर्थी बाबा चुलच पेटत नाही, आणि आम्हाला पक्षाचं जेवायला सांगितलं. आश्चर्याचा झटका बसलाय लोकांना. ठीक आहे, येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, स्नान आटपलं इंद्रायणीचं, विटेवरच्या मालकाचं भजन केलं, आणि भजन करून मंदिरातून बाहेर पडले. सकाळचे 7 वाजले होते. सकाळच्या 7 वाजता 9 माणसं हातात इळा घेऊन, कोणाच्या पिशवीत होता, कोणाच्या हातात होता, कोणाच्या कमरेला खोसलेला होता. जाणकार शेतकरी इळा कमरेला पण खोसतो, पण जाणकार खोसून पाहता त्याला शेतकरी व्हावं लागते, तसं नसतो खोसता येत. काहीनं कमरेला खोसलेला, काहीचा हातात होता, काहीचा कपड्यात बांधलेला, कोणाचा पिशवीत होता. 9 लोक होते. त्याच्यातली एक व्यक्ती तुकोबरायच्या ओळखीची होती. आणि तुकोबरायने आवाज दिला, रामभाऊ. मागे पाहिलं. तुकोबा, आपण जी कुठे निघालात? गहू कापण्यासाठी चाललोय. बर. खांद्यावर हात ठेवला. रामभाऊ वाळकरी होते. तुकोबरायने खांद्यावर हात टेकला आणि रामभाऊला सांगितलं, रामभाऊ, मला 2-3 घंटे गहू कापण्यासाठी रोजदारी मिळेल का? रामभाऊनं सांगितलं, चला, आम्ही ज्यांच्या इथं गहू कापतो ते मालक चांगले इथं. आणि रामभाऊनी स्वतःचा विळा दिला आणि तुकोबराय गहू कापायला गेले. सज्जनांनो, मी सांगत नाही, श्री गुरु महिपती महाराज सांगतात. 350 ग्रंथ लिहिणारा महात्मा सांगतोय, गिरगावचा बाळ्या नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी वाचून बोलावं, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी, वाचून बोलायचं. 9 पहिले रोजदार तुकोबराय 10वे ओळी धरल्या. तुकोबरायनं 3 ओळी कापल्या. शेताचा मालक बांधावर आला. भारदस्त कपडे, कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा फेटा, रेशमाचं उपरणं. बांधावर सावलीला उभा आहे. तेवढ्या अवकाशात आवाज दिला, रामभाऊ. गेल्या 3 दिवसापासून 9 माणसं होतात, 10वं कोण आहे? रामभाऊनं खाली मान घातली आणि मालकाला सांगितलं, बोलोबा आंबिलेंचे पुत्र तुकोबा आंबिले आहेत. तुकोबा आंबिले नाव पडल्याबरोबर 32 एकर नंबराचा मालक बाबा टस 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 बांधावर रडत होता. आणि त्या मालकाने रामभाऊला सांगितलं, रामभाऊ, तुकोबा आंबिले आपल्या इथं गहू कापायला आलेत. होय. रामभाऊनं विचारलं, मालक, तुमचे डोळे पाण्यानं का डबडबले? त्या मालकानं सांगितलं, रामभाऊ, ही 32 एकर जमीन आम्हाला चोळी म्हणून तुकोबरायच्या वडिलांनी आंदण दिली. ज्या जमिनीत तुकोबराय गहू कापायला गेलते ना, ती जमीन तुकोबरायच्या वडिलांनं त्या माणसाला आंदण दिली, ती चोळी म्हणून दिली. काय दातृत्वाचा पुरुषार्थ असेल महाराजा. 10 वाजली, सकाळची 10 वाजल्याच्या नंतर तुकोबरायने रामभाऊला सांगितलं, रामभाऊ, मला सुट्टी मिळेल का? हो. काय देतील मालक? काय देतील? रामभाऊ बांधावर गेले आणि मालकाला सांगितलं, मालक, 3 ओळी तुकोबरायांनी कापल्यात, त्यांना किती पेंढ्या द्यायच्या? बाबा, ह्या पेंढ्या नेऊन बडवायच्यात, त्या उधळायच्यात, त्या गहू भरडायचे, त्याच्या कण्या करायच्यात, आणि मग पितर जीव घालायचे. रामभाऊ मालकाला म्हणतात, तुकोबरायांनी 3 ओळी कापल्यात, काय द्यायचे? त्या शेतीच्या मालकानं सांगितलं, तुम्हा 10 लोकांकडे उपरणे, कासरे, चराट, सोला काय असत्याल, तुम्ही 9 आणि तुकोबराय 10वे, जितक्या गव्हाच्या पेंढ्या उचलत्याल तितक्या तुम्ही 10 लोकांनी तुकोबरायच्या घरी न्यायच्या. तुम्ही 9 आणि तुकोबराय. येऊन सांगितलं, तुकोबराय, आम्ही 9 आणि तुम्ही 10वे, जेवढ्या पेंढ्या उचलत्याल तितक्या न्यायच्या. भक्तीचा पुरुषार्थ आहे का सज्जनांनो?
ऐका भक्तीचा पुरुषार्थ. राजे हो, आर्थिक श्रीमंतीनं कोणालाही मोठं होता येईल. श्री गुरु नगद नारायण महाराज होता येत नाही. श्री गुरु महादेव बाबा होता येत नाही. श्री गुरु नरसू बाबा होता येत नाही. नाही होता येत राजो, नाही होता येत, नाही होता येत. श्री गुरु शिवाजी बाबा होता येत नाही. श्री गुरु संभाजी बाबा नाही होता येत. महाराष्ट्र फिरेल, महाराष्ट्राच्या बाहेर जातो. महाराष्ट्रातले 6015 गावं आजच्यानं पूर्ण झाले. गोव्याला 5 कीर्तनं, आंध्र आणि कर्नाटक 229. इतका फिरल बाळ्या लोबवा, या पदाला नाही जाता येत, नाही जाता येत, नाही जाता येत. निमूटपणे मान्य करा. राजो, काय अधिकार असतो या लोकांचा? 10 लोकायला जितके उचलतील तितक्या गव्हाच्या पेंड्या घेऊन जा म्हटल्याबरोबर बाबा तुकोबारायाच्या तोंडातून वाक्य पडलं, रामभाऊ, तोंडातून पडलेलं एकच जात खाती, त्या जातीला कुत्र म्हणतात. तोंडातून पडलेलं एकच जात खाती, त्या जातीला कुत्र म्हणतात. वमन दुसरा कुठलाही प्राणी खाऊ शकत नाही, ते फक्त बाबा कुत्रच खाऊ शकतो. आणि तुकोबारायानं सांगितलं, रामभाऊ, मी माणूस आहे, अधिक वारकरी आहे. आमच्या बाबानं यांना 32 एकर जमीन दिली नंबरवर, त्याच्यातले 10 जणांना उचलतील असे गहू नेणं, मी पशु नाही. दुसरा निर्णय सांगितला तुकोबाराय, तुम्हाला जितक्या उचलतील तितक्या पेंड्या न्या. नाही नेत रामभाऊ, नाही नेत. तुम्हाला काय धारणा पडली? वळीला पेंडी, वळील पेंडी. तुकोबारायाने 3 वळीच्या 3 पेंड्या उचलल्या, फाटक्या तुटक्या उपरण्यात बांधल्या, निघाले घराकडं. मनोनी नाचे मागे मागे. उदाहरण क्रमांक 2. काय नाचतोय जगाचा बाप. आणि घराकडे निघले असताना गुरुवर्य बाबा रस्त्यानं जात असताना अर्धा तास, पाऊण तास, 1 तास घराकडे जायला लागत होता. आणि मधातून बांधायनं, वड्यानं, खोड्यानं जर तुकोबाराय गेले तर 10 मिनिटात घरी जात होते. लवकर आपली पत्नी गहू कुटील, भरडील आणि पितरांना 12 वाजेपर्यंत कन्या शिजतील अशा भावानं मधल्या रस्त्यानं चालल्या. कर्मनो गहनो गती. प्राक्तन कसं असतं पा. डोक्यावर गव्हाच्या 3 पेंड्या घेतल्या महाराज. 3 पेंड्या गव्हाच्या डोक्यावर घेऊन तुकोबाराय आपल्या बाबांना आजचं पक्षे आर्यमा नावाची पितर आज येतील. आर्यमा नावाच्या पितरासोबत 16 पितर येतील. आणि लहानशा पिंडाच्या भाताचा सुगंध घेऊन ही 59 लोक पुन्हा पितृलोकात निघून जातील. त्या उद्देशानं तुकोबाराय घरी लगबग लगबग चाललेत. हा सिद्धांत कर्मकांडाचा सांगितला तुम्हाला, पुराणाचा नाही, कर्मकांडाचा. त्या अनुषंगाने तुकोबाराय निघाले. पण प्रारब्धाची गती इतकी विचित्र. एका ओढ्यात खाली उतरत असताना, खाली उतरता उतरता उजव्या हाताला एक झाड आहे, त्या झाडाच्या फांद्या अशा लोंबकळलेल्या आहेत. आणि लोंबकळल्याच्या भाड्याच्या झाडाच्या फांदीला एक मोहळ बसलेलं आहे. गुरुवरे बाबा गडबडीत डोक्यावरच्या गव्हाच्या पेंड्या त्या मोहळाला घासल्या आणि ते मोहळ उठलं. आणि तुकोबारायाच्या अंगावर जिथं जिथं कपडा नाही त्या त्या जाग्यावर कडकडून मोहर चावत होतं. 2 सिद्धांत आहेत. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा, वैकुंठवासी श्री गुरु ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचा. पुन्हा एका महात्म्याच्या मुखारविंदातून ऐकलं. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे आमच्याकडे, तुकोबारायाला मोहळाच्या माशा चावल्यावर विटेवरचा मालक काटे काढायला आलता. एक सिद्धांत. आणि दुसरा सिद्धांत, महाराज तुकोबारायांनी दोन्ही हात मोकळे ठेवले. माशांना सांगितलं जेवढं चावायचं तेवढं चावा. आपात, पात, भयपात, त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण, नागबळी, कालसर्प, शांती, भयव्याप्तीच्या दोषाची लक्षण कर्मकांडात सांगितले. आणि तुकोबारायचं एक मन म्हणतंय माशा हानाना, ह्या तुम्हाला चावायल्यात. पण दुसरं मन त्या मनाला म्हणतं, बेटा अरे ह्या माशा पितराच्या रूपात आल्या असतील तर माझ्या रक्तानं शुद्ध होऊन जातील.
तृप्त होऊन जातील. शुद्ध शब्द चूक बोललो. माझं रक्त पिऊन तृप्त होऊन जातील. काय दशा असेल या वाणीची, काय श्रीमंती असेल त्या शब्दाची. तोंडातून वाक्य पडलं, माशांनो जितकं रक्त प्यायचं तितकं प्या, जितकं चावायचं तितकं चावा. ठरवा तुम्ही काय करायचं तर. काय राग काढायचा असेल तर काढा. माशाचे प्रकार राणी माशी, लष्कर माशी आणि मादी माशी. राणी माशी नुसती शोभा देती, एक अंडे घालती आणि एक लष्कर आहे. काट्यानं चावती, चावलेल्या काट्यातून वरच्या स्तराचं पाणी आलं की तोंडानं शोषण करते. काय करायचं असेल तर करा, चावा. पवित्र रक्त आहे, पवित्र. कर्ज कोणतं? का पवित्र म्हणले? विश्वनामानं ढवळून काढले. ऐका पुरावा. हरिभजने विश्व ढवळून काढलं. किती मोठा पुरुषार्थ तुकोबारायांचा. राजो, आपण 3 लोक एवढे असताना अजूनही संप्रदायात चुका येतात. मोजकी लोक होती तरी चुका नव्हत्या. काय पुरुषार्थ होता तुकोबारायच्या भजनाचा. तुकोबारायच्या, ज्ञानोबारायच्या, नामदेवरायच्या, चोखोबारायच्या, नाथबाबांच्या भजनाचा पुरुषार्थ. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर मृदंग घेऊन अमेरिकेत पोचले. बापू अमेरिकेत गेले. पद्मश्री शंकर बापू शिंदे अमेरिकेला पोचले. म्हणजे कुठं भजन नेऊन घातलंय बाबा. त्या काळात इंटरनेटचा इतका सुकाळ नव्हता, मोबाईलचा एवढा सुकाळ नव्हता, व्हॉट्सअप ते काय फेसबुक एवढं काही नव्हतं गुरुजी. पण बापू अमेरिकेत पोचले. महाराज तुकोबारायनं पेरलेलं भक्तीचं बी, त्या भक्तीच्या ब्याचं उगवलेलं झाड, त्याचा तुरा आकाशाला छिद्र पाडायला आहे. आणि त्या भक्तीच्या झाडाच्या मुळ्या रसातळापर्यंत पोचल्यात. बघा, हा मृदंग ज्या वेळेला विठुराजे अमेरिकेच्या विमानतळावर मृदंग घेऊन बापू उतरले, त्यावेळेला अमेरिकेतले बलाढ्य श्रीमंत लोक बापूंच्या स्वागताकरता गाड्या घेऊन, घ्या पिशवी, देऊन टाकली पिशवी. पकवाद नाही द्याला, मृदंग नाही दिला बापूंनी. बापूंचा 6 दिवसाचा तिथला तो दौरा होता. कार्यक्रम वगैरे सगळी आटपली. विमानतळ, घर, घरून स्टेज, स्टेजहून घर, घरून विमानतळ. बापू ज्या वेळेला परत विमानतळावर आले त्यावेळेला एका मराठी पत्रकाराने गुरुवर्य बाबा प्रश्न केला, बापू तुम्ही आमच्याकडे पिशव्या दिल्या, तुमची काय बॅग असेल ते सगळं दिलं, पण पकवात का नाही दिला? पकवात बुवा धोत्रात बांधलेला होता बापूंचा. धोत्रात होता, धोत्रात अर्ध धोतर फाडेलं त्याच्यात पकवात बांधलेला बापूंचा. पत्रकारांनी प्रश्न केला, बापू तुम्ही पकवाद आमच्याकडे का दिला नाही? 1-2 बाऱ्या बोलल्यावर बापू बोलले नाही. तिसऱ्यांदा बोलल्यावर उत्तर देत असताना बापूच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि त्या पत्रकाराला सांगितलं, राजा आयुष्यभर पकवाद खांद्यावर घेतला म्हणून महासत्ता देश अमेरिका तिथल्या तज्ज्ञांनी मला आमंत्रित केले. हा मृदंगाचा पुरुषार्थ आहे. पण कोणी लावलेलं झाड आहे? तुकोबारायाने, ज्ञानोबारायाने. म्हणजे कुठपर्यंत विश्व ढवळून काढले, कुठपर्यंत विश्व. कर्ज कोणतं बाबा? बोलोबा आंबिले जात राहिले. राख सावडायच्या दिवशी वारीचा प्रवास, राख सावडायच्या दिवशी वारीचा प्रवास. महाराज कर्ज कशाला? कर्ज म्हणजे पैशाचं कर्ज असते, हे वेगळं तुमच्या आमच्या व्यवहारातलं. कर्तव्याचं कर्ज आहे. काही लोकांचं इतकं मोठं, खानदेश मधली जळगाव ते लोटे बाबा म्हणून होऊन गेले. लोटे बाबा गुरुवर्य नथुराम बाबा त्यांचं चरित्र सांगायचं लोटे बाबांचं. लोटे बाबांनी गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं एकच कीर्तन ऐकलं.
आणि एक कीर्तन ऐकून घरी गेले आणि बायकोला सांगितलं आता मला संसार करायचा नाही. तिने सांगितलं मालक मला पाहुणे रावण्याला सगळ्याला बोलून घेतलं आणि सांगितलं आता मला गुरुजींची सेवा करायची. ते म्हणले माझी काय अवस्था. वाक्य सांगू का गुरुवरे नथुराम बाबाचं. लोटे बाबा त्यांच्या पत्नीला म्हणले प्रिये संसार पुढच्या जन्मात करता येईल. पुढच्या जन्मात माणूस नाही झालो तो कुत्री झाली तरी संसार करता येईल, पण रंगनाथ गुरुजी पुढच्या जन्मात भेटणार नाहीत. महाराज काय वागण्याचं सूत्र असेल या लोकांचं. आणि हे कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर बसत असते. तुकोबारायचा भक्तीचा पुरुषार्थ. बाबा वारले राग सावडायच्या दिवशी तिसऱ्या दिवशी महाराज वारीला प्रस्थान. महिन्याची वारी. बाबांची राख सावडून आले, स्नान आटपलं, घरी आले. घरच्या काही भावकीच्या सगळ्या लोकांनी विचारलं वारीला जाता येईल का. नाही जाता येईल. तुम्ही पुत्र आहात. 10वा करायचा, पिंडदान पाडायचं, तर्पणविधी करायचा, 11वा करायचा, 12वा करायचा, 13वा करायचा. सव्य अपसव्य यज्ञ उपवितो काला छेदामी रक्तचंदन मारक्त पुष्पम. हे नाना प्रकारचे विधियुक्त तुम्हाला सगळं कार्य करायचे. महाराज प्रेम किती लागला टकळा पंढरीचा. किती प्रेम किती प्रेम. आपल्यासारख्या वाऱ्या नाहीत माझ्या माईनो. आपण तर घाटात लागल्यावर शेंगदाण्याची पुडी पिशी, राजगुऱ्याच्या वडी पिशीत, आणि चुकून केळी पण पिशीत. केळीचं आणि राजगुऱ्याच्या वड्याचं झालं पाणी. भैमुगाच्या शेंगाची पुडी पिशीत, आणि त्याला आपण मत्यात पाणी लागलं, आणि घरी आल्यावर पिशवीतून भैमुग उगला. हो म्हणजे रानात पेरायचं कामच नाही. एकादशीच्या पुरत्या शेंगा पडशीतच तयार झाल्या. हे आपल्या वाऱ्या आहेत. एक बाई सासोडच्या घाटात रांगीला लागली. एका हातान केळ खाली दुसऱ्या हातान कातड फेकून दिलं. तिच्या पुढची तशीच तिच्या कातड्याहून घसरली. डावा गुडघा बांधा मोळडा. काय पुरुषार्थ आपला. फुकट्या केळानं गुडघा मोळडा. फुकट्या दुसऱ्यानं दिलेल्या. कालच्या वारीत मी पाहिलं. मी 27 वर्ष मला वारीत चालताना काय त्रास. बाबा उभं राहिलं 20 मिनिटाच्या नंतर पाय हलतो. कालच्या अपघातानं सोंग झालेलं. म्हणून तुमच्या पुढे बसायची माझी लायकी नाही, म्हणून बसावं लागते. मध्यंतरी आता 2 वर्षापासून गोळ्या वाटायले. संत्रा गोळ्या. गोळी हातात दिली की राम म्हणा. गोळी हातात दिली की राम म्हणा. पाहिलं ना आपण. तर त्या गोळीचा 1 किलोचा पुडा त्या बाईला लुचून घेतला. काय पुरुषार्थ आहे आपला. वा 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 वा. काय मला असं वाटते ब्रह्मदेवाकडे तराजूच नसेल. कितीच गोड पुरुषार्थ. एका दिंडीवाल्यानं मला जेवायला बोललं. जेवायला गेलो बाबा त्या दिंडीत. तर महिलांची पंगत बसलेली होती. पुरुषांना 20 मिनिटं वेळ होता. तोपर्यंत असा आकडा टाकलेला होता. आयशर होतं. त्याच्यात गाद्या टाकलेल्या होत्या. आणि प्रतिष्ठित अशी मस्त मसुबाच्या हाल्यावानी माणसं बसलेली होते. म्हणजे शर्ट काढून बसल्यामुळं, माळ कोणाच्याच गळ्यात नसल्यामुळं हाल्याला माळ नसती ना. असे मसुबाच्या हाल्यावानी सुपाडावानी छात्या दिसल्या त्याच्या. 6 एकूण 6 आणि 52 अध्यायाचं चरित्र चालू होतं. एका इत्यर्थ हो जायते दुर्याम सहमिश्रितायाम सर्वास भवेत्यां तिर्यानाम गुल्याम भय जायते. हे अध्याय चालू होते ते. एका दुरी तिरी वगैरे हे अध्याय असे चालू होते. आणि मग ते चालू असताना मी म्हणलं आपण कोण्या दिंडीत. बाबांच्या दिंडीत. वा छान. ज्यानं मला जेवायला बोलिलं त्याला विचारलं महाराज हे आयशरमध्ये पत्ते खेळणारे फसा गपचिक महाराज. त्या 12 जणांच्या पंक्ती आता. आणि पंक्तीला लागायले 30,000. एक 40,000 देते. खेळू द्या पत्ते. यांना येतो महाराज. नाही जेवानं नग त्याला तर नरक आहेच, पण या पते खेळणाऱ्याला दिंडीत घेतलंस म्हणून तुला बी हे. आणि तू ह्या आमंत्रणाचं म्या खाल्ल्यावर मला बी हे. नग मला येतो मी. काय पुरुषार्थ आहे आपला. वा काय म्हणित असेल वरून ब्रह्मदेव. वा रे वा पुरुषार्थ. कशाला म्हणायची माईंनो माझ्या माईंनो माझ्या दादांनो वारी. बापाची राख सावडी कोणालाच जुमानलं नाही. भावकीचा एक माणूस म्हणला तुकोबा तुम्हाला शोभताय का. ऐका ना म्हणले दादा. बाबा तुकोबा राय पुन्हा मसन वाट्यात गेले.
आणि आस्ती घेतल्या आणि उपरण्यात गाठ मारली आणि भावकीच्या माणसाला सांगितलं, दादा चंद्रभागेत आस्ती टाकायला चाललो. कोणाचे तोंड बोलतील? आस्ती चंद्रभागेत टाकल्या, स्नान केलं. तुकोबारायांनी तिथूनच विटेवरच्या मालकाला नमस्कार केला. बाबा गेलेत, आपल्याला सुतक हे, आपण कसं जायचं? विटेवरचा मालक विटेहून तुकोबारायाकडे चंद्रभागेत. लोटांगण घेतलं. वारीला आलात का? आलो देवा, आलो तुमच्या वारीला. माफ करा बरं देवा, माफ करा. भावकीच्या पाहुण्या रावण्या